नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण सांडग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। याला कांदे वडे किंवा मठ मुगाचे वडे देखील खानदेशात म्हटले जातात। हे मठ मुगाचे वडे मठ तसेच चवळीची डाळ आणि मुगाच्या डाळीला भिजवून झाऱ्याच्या साहाय्याने हे बनवून सुकवले जातात। वर्षभर वाळवणाची ही वडे असतात। यासाठी आता 3 मीडियम साईजचे कांदे मी घेत आहे। हे मीडियम साईजचे कांदे उभट आकारात आपल्याला चिरून घ्यायचे आहे। या कांद्या वड्यांसाठी कांदे जरा जास्तच लागतात, तर 3 ते 4 कांदे इथे मी घेत आहे। हे संपूर्ण कांदे असेच मी बारीक चिरून घेणार आहे। ही सांडग्याची रस्सा भाजी अगदी मस्त झणझणीत होते व जेव्हा भाजीपाला शिल्लक नसेल तेव्हाही आपण बनवू शकतो। तर कांदे माझे संपूर्ण चिरून झालेले आहेत। एका कढईत मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल तापल्यानंतर यात जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर यात आता जो बारीक आपण चिरून घेतलेला कांदा होता तो मी यात ओतून घेणार आहे। आता हा कांदा तेलात टाकून घेतल्यानंतर हा कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित मीडियम फ्लेमवर असा परतवून घ्यायचा आहे। कांदा अगदी मऊसर होईपर्यंत याला परतवायचा आहे। मी याला 5 ते 7 मिनटं तेलावर परतवून घेतलेला आहे। कांदा जर छान शिजला तर ही भाजी अगदी छान टेस्टी बनते। हे पहा, कांद्याचा कलर देखील बदलतो आणि तुम्ही पाहू शकतात कांदे अगदी थोडेसे असे होतात। त्यानंतर यात हळद 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं व ते देखील या तेलावर आपल्याला 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आहे। 1 वाटी सांडग्यांसाठी 1 वाटी दाण्याचं कूट मी घेतलेलं आहे। दाणे भाजून आधी घेतले होते। दाण्याचं कूट घालून याला आपल्याला छान परतवायचं आहे। त्यानंतर यात अगदी थोडंसं पाणी मी घालून घेणार आहे व याला 5 ते 7 मिनटं शिजवून घेईल। जोपर्यंत याला तेल छान येतं तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे। मसाला आता शिजलेला आहे। यात 1 तांब्याभर पाणी मी घातलेलं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी तुम्ही घाला व हे अगदी छान उकळल्यानंतर यात मी मीठ घालून घेते। हे पहा, ग्रेव्ही मस्त छान उकळलेली आहे। यात आता 1 वाटीभर मठ मुगाचे वडे म्हणजे सांडगे मी घालून घेणार आहे। हे झाऱ्याने झारल्यामुळे अगदी बारीक असतात, त्यामुळे लवकरच शिजतात। तर ही भाजी आपल्याला मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात पाणी घालताना मी यात गरम पाणी घातलं होतं, म्हणूनच तरण अगदी लवकर वर आलं। झाकण ठेवून मी याला 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। हे पहा, आपली सांडग्याची मस्त झणझणीत रस्सा भाजी बनवून तयार आहे। हाताने आपण एक वडी दाबून पाहिल्यानंतर ती अशी मस्त शिजलेली आहे। म्हणजेच आता तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकतात। आणि ही रेसिपी कशी झाली मला नक्कीच कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करा। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।